विवेकानंद प्रतिष्ठान खांदेस्तरीय कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले। शिवछत्रपतीचे रेखाटन जोडून उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ व शिवचरित्र व्याख्याते पुणे मोहन शेटे, संस्थेचे अध्यक्ष शोभाताई पाटील, सचिव रत्नाकर गोरे, सहसचिव विनोद पाटील, सहकोषाध्यक्ष हेमाताई अमडकर, संमेलनाध्यक्ष दामोदर चौधरी, स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले, कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हे उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात ही शिवछत्रपतीचे चित्रकोडे सोडवून झाली। उद्घाटन प्रसंगी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत शिक्षकांनी प्रतिष्ठान गीत सादर केले। संमेलनाध्यक्ष दामोदर चौधरी या विद्यार्थ्यांचे वाचनाचा, साहित्याचा होणारा परिणाम व विद्यार्थ्यांनी केलेले वेगवेगळे उपक्रम व प्रकल्प याची मांडणी केली। स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले या विद्यार्थ्यांचे विवेकानंद प्रतिष्ठानची संमेलनाची भूमिका स्पष्ट केली। कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हिने विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली व आभार मानले। साहित्य संमेलन प्रमुख म्हणून भारती माडी, कीर्ती नाईक, तारामती परदेशी, तेजस्वी बॉयस्कर यांनी काम पाहिले। संमेलनाचे नियोजन हे विवेकानंद प्रतिष्ठान संस्कृती प्रमुख किरण सोहळे, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, डॉक्टर आचार्य अविनाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी केले। संमेलन परिपूर्ण व्हावे यासाठी संहिता लेखन तयारी प्रवीण पाटील, श्रीराम लोखंडे, सचिन गायकवाड, मोहित जावे, उभारणी प्रमुख योगेश पाटील, कला शिक्षक रवींद्र होयटे, दीपक सुपलकर, स्वप्नील पाटील, देवानी जोशी यांनी सहकार्य केले। इंडिया स्टिंग न्यूज साठी अनिल मोरे, जळगाव। रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून भरेल ती फक्त हवा आणि भरून खाली जाईल ते फक्त पाणी। पण या गोष्टीला अपवाद करणारी एक स्त्री म्हणजे हिरकणी। किल्ले रायगडाच्या खाली काही अंतरावर वाकुसरे नावाचे एक छोटेसे गाव होते। त्या गावात एक मीरा नावाची गवळण आपल्या कुटुंबासोबत राहायची। तिला एक काही बाळ सुद्धा होते। दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे। मीरा रोज सकाळी गडावरती दूध विकण्यात जात असे। एके दिवशी रोजच्या प्रमाणे मीरा गडावर दूध विकण्यात गेली, पण तिला त्या दिवशी काही एक कानाने दरवाजांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला। ती गडाच्या दरवाजांजवळ आली, पण पाहते तर काय, दरवाजे बंद झालेले होते। ती गडकरांना म्हणाली, "अहो दादा, कवाड बंद झाली होय? दिस मावळला की रोजची कवाड बंद करायची लेट झाली म्हणून दरवाजा बंद केला." पण मला ठाऊक नव्हतं। पोरी, तू कोण गं? म्या मीरा, खालच्या रायगडवाडीतली गवळण। राजाच्या हुकुमाप्रमाणे सांजेला दूध द्यायला आले होते। बाजारातून येता येता मला उशीर झाला, मला बाहेर जाऊ द्या हो। पण त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला, कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उघडत असत। छत्रपतींची आज्ञा सर्वांना लागू होती, कोणालाही त्यासाठी मुभा नसे। गडकऱ्यांनी तिला सांगितले, "नाही, आता दरवाजा बंद झाला, सकाळी तोफ झाल्यावरच दरवाजा उघडल। रात्रभर इथंच राहा आणि सकाळी जा." गडकऱ्यांना मीरा फार विनंती करू लागली, "अहो, असं नका करू, माझे तान्ह बाळ घरात एकलंच आहे। रात्रभर रडून रडून ते पार सुकून जाईल हो। मी काय करू? दरवाजा बंद होण्या अगोदर का नाही आली?" "अहो दादा, चुकलं माझं, मला एकदा माफ करावं, पुन्हा नाही असं होणार." "आता इथंच बस, सकाळी दरवाजा उघडला की मग खाली जा, तोवर काही तुझी सुटका नाही." नाईलाजाने मीरा एका ठिकाणी बसते, पण मीराला आपल्या तान्ह्या बाळाची